मला सांगतो की आपल्या बरोबरीच्या माणसांना आपण उत्तरं द्यावीत. माझ्या दृष्टीनं ते अजून राजकीय दृष्ट्या फार अपरिपक्व असं ते व्यक्तिमत्व आहे. त्यांना मी मागेही एकदा आव्हान दिलं होतं 2 महिन्यापूर्वी 2.5 महिन्यापूर्वी. आज पुन्हा एकदा आठवण करतो की तुम्ही लोकांच्या दृष्टिकोनातून जे काही काम करताय एकदा लोकांच्या पुढे आपण आजमावूया आणि या सगळ्या दृष्टिकोनातून लोक काय न्याय देतात हे एकदा आपण बघूया. काम काय केलं, मी काय केलेलं आहे, तुमच्या घरात किती वर्ष खासदारकी होती, तुम्ही काय केलेलं आहे. आजपर्यंत मी कधी अशा टीका टिप्पण्या केलेल्या नाहीत, पण तुम्हाला जर ती खुमखुमी असेल तर मला ते सगळं व्यक्त व्हावं लागेल, लोकांच्या पुढे सांगावं लागेल आणि ती निवडणूक मग लोकांच्या दृष्टिकोनातून काय होती हे आपल्याला लोक निर्णय दाखवतील. विशाल पाटील वारंवार आपल्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह निर्माण करत होते, आज त्यांनाच अडचण आलेली आहे. म्हणूनच मी आपल्याला म्हणालं की ते अजून अपरिपक्व असं व्यक्तिमत्व आहे. फार अल्लडपणानं अजून राजकारण त्यांना इझी गोईंग वाटतं. अजूनही ते भ्रमात आहेत की आमच्या आजोबांचं हे होतं, आमच्या पंजोबांचं ते होतं, आपलं काय सांगायला माहित नाही. तेव्हा ज्यावेळी ते मैदानात येतील आणि त्यांच्याकडून ह्या सगळ्या भूमिका ज्यावेळी व्यक्त व्हायला लागतील त्यावेळी मी या सगळ्या गोष्टींना निश्चितपणानं उत्तर देईन. मैदानात चंद्रहार तुम्हाला आवडतील का विशाल पाटील आवडतील? माझ्या आवडण्याचा प्रश्न नाही. कोण? सगळ्यांनी ती भूमिका आजमावी असं माझं आव्हान आहे. चंद्रहार पैलवान असू देत, विशाल पाटील असू देत, वंचितचे असू देत, आपण ही मैत्रीपूर्ण लढत करणारी सगळी माणसं आहोत. त्यामध्ये काही राजकीय द्वेष असायचं कारण नाही. मोदी साहेबांच्या कामावर भारतीय जनता पार्टीने केलेलं काम आणि आमचे सगळे आमदार सहकारी यांच्या माध्यमातून उभं राहिलेलं काम हा निश्चितपणानं सगळा भाग आपल्याला या ठिकाणी 4 तारखेला या ठिकाणी आपल्याला दिसून येईल. यंदा आपण हॅट्रिक मारणार आहे चांगल्या मताधिक्यानं. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.